हाय फ्रेंड्स, नमस्कार. रुपाली रेसिपी अँड सिलाई स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण रस्सा छोले बनवत आहोत. तर चला बनवूया. त्यासाठी कांदा, लसूण, खोबरे व्यवस्थित कापून घेतले. कांदा, लसूण आपण तव्यावरती तेल टाकून थोडं भाजून घेऊया. खोबरं पण भाजून घेऊया लालसर व्यवस्थित. आणि थोडंसं तेल टाकून लालसर भाजून घेऊ. भाजल्यानंतर थोडं थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर आज मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक छानशी वाटण तयार करून घेऊया. वाटण जास्त जाडसर बी नको आणि जास्त बारीक पण नको. व्यवस्थित मध्यम याच्यामध्ये वाटण तयार करून घेऊया. गॅस चालू करून कढई ठेवूया. त्यात आपल्या याच्यानुसार तेल टाकून घेऊया. तेल टाकल्यानंतर तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकल्यानंतर आपण ते वाटण व्यवस्थित तेलामध्ये टाकून घेऊया. चांगलं थोडंसं शिजवून घेऊ, परतून घेऊ. त्यातला कच्चापणा निघून जाईल. वाटण व्यवस्थित तेलात परतून घेऊया. गॅस कमी आचेवर बी ठेवला तरी चालेल. लालसर आपलं वाटण शिजलेलं आहे. त्यात आपल्या आवडीनुसार जगभरातले मसाले टाकून घेऊया. काळा मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात थोडी कसुरी मेथी टाकूया. कसुरी मेथी टाकल्यानंतर भाजी खायला पण चविष्ट लागते आणि व्यवस्थित तरी सुटते, दिसायला पण छान दिसते. एक मेन काम म्हणजे रुपाली रेसिपी अँड सिलाई स्टुडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नक्की नवीन यूट्यूब चॅनल आहे तर नक्की सपोर्ट करा. मसाले व्यवस्थित परतून झाले आहेत. त्यात आपण थोडेसे पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर थोडंसं 2-1 मिनटं व्यवस्थित वाटण शिजवून घेऊया. वाटण शिजल्यानंतर आपण छोले म्हणजे व्हाईट चणे टाकून घेऊया. ते थोडेसे व्यवस्थित शिजवून घेऊया. 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेऊया. बघा, भाजीला किती सुपर आणि किती चविष्ट भाजी दिसत आहे. आहा, खायला एकदम भन्नाट. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण छोले बॉईल केले होते तेव्हा पण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घेऊया. आपल्या आवडीनुसार आपल्याला रस्सा कितपर्यंत पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घेऊया. त्यात हिरवीगार मस्त कोथिंबीर चिरून टाकून घेऊया. थोडीशी भाजी 2-3 मिनटं व्यवस्थित मोठ्या आचेवर किंवा मंद आचेवर शिजवून घेऊया. बघा किती भन्नाट तरी आलेली आहे भाजीला. आपण भातासोबत, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकरसोबत ही भाजी खाऊ शकता. आपली भाजी रेडी आहे. आता आपण खाऊ शकता. रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद.